सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभे पीक नष्ट झालेलं आहे। तूर, सोयाबीन, कपाशी, केळी, संत्रा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र आज सरकारकडून शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई दिली जाते त्यातून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप आता संतप्त शेतकऱ्यांनी केलाय। दर्यापूर तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉक्टर अभय गावंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने धडक देण्यात आली आहे। या दरम्यान तहसीलदारांनी निवेदन देण्यापूर्वी कार्यालय परिसरात पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी घोषणेतून केली आहे। त्यामुळे काही वेळ तहसील कार्यालयाच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। अन्यथा आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा सुद्धा आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलाय। तसंच या नुकसान भरपाई एकही शेतकरी सुटणार नाही याची सुद्धा दखल प्रशासनाने घ्यावी। जर शेतकऱ्याला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉक्टर अभय गावंडे यांनी प्रशासनाला दिलाय। निवेदन देतेवेळी तहसील कार्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। जी मागणी अशी आहे की सततच्या पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर पंजाब सरकारच्या धर्तीवर ज्याप्रमाणे पंजाब सरकारनं 50,000 रुपये हेक्टरी दिले आणि 20,000 रुपये एकरी त्या पंजाब सरकारनं दिले। पंजाब सरकार महाराष्ट्र शासना एवढं श्रीमंत सरकार नाही आहे। महाराष्ट्र शासन संपूर्ण आपल्या भारत देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य आहे आणि या श्रीमंत राज्यानं पंजाब सरकारनं त्या शेतकऱ्याला मदत देऊनही टाकली, पण महाराष्ट्र शासनाची मदत अजूनही पोचायची आहे। त्याचे मंत्री, संत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रत्येक गावात जाऊन राहिले, शेतकऱ्याला भेटून राहिले, त्याचे मदतीच्या किटा पाठवून राहिले, त्यावर फोटो पाठवून राहिले। अरे पहिले मदत करा तुम्ही। शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। ज्याचे पानपसांचे शेत आहेत, जे पानफसाळे वावर आहेत, ते बिलकुल शेतकरी धाय मोकळून रडून राहिले। त्याला कुठेतरी पहिल्यांदा तर आम्ही या तहसीलमध्ये इथं आमरण उपोषणावर बसायला बिलकुल आम्ही सगळे शेतकरी तयार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।